नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 22, 23 आणि 24 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. कोणत्या देशाच्या रॉयल ऑर्डर ऑफ पोलार स्टार कमांडर ग्रँड क्रॉस या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन नंबर ए म्हणजेच स्वीडन. तर बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वीडन या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. तर त्यांना स्वीडन या देशामध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघूयात आपण सर्वोच्च नागरी सन्मान. बघा, हा जो पुरस्कार आहे तो परकीय देशांच्या सरकार प्रमुखांना म्हणजेच हेड ऑफ गव्हर्नमेंटला दिला जाणारा स्वीडनचा सर्वोच्च नागरी बहुमान मानला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, हा जो प्रतिष्ठित पुरस्कार आहे तो मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान तसेच पहिले आशियाई नेते ठरलेले आहेत. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघूयात आपण प्रश्न क्रमांक 2. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर बघा, या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 10 पदके जिंकलेली आहेत. तर लक्षात ठेवा, भारताने एकूण 10 पदके जिंकलेली आहेत आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेमध्ये. तर बघा, गुजरातमधील गांधीनगर येथे 11 ते 17 मे 2026 दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने 1 रौप्य म्हणजेच सिल्वर आणि 9 कांस्य या पदकांची कमाई केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, भारताने 1982 नंतर दुसऱ्यांदाच या ऐतिहासिक आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषवलेले आहे. या पदक तालिकेमध्ये अव्वल या स्पर्धेमध्ये चीनने एकूण 41 पदकांसह म्हणजेच त्यातील 21 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. तर बघा, चीनने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. ओके, तर बघा, आणि या स्पर्धेमध्ये उत्तर कोरिया हा 30 पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, कालभैरव या भारताच्या पहिले स्वायत्त लढाऊ विमानाचे उत्पादन कोणत्या देशांमध्ये होत आहे? तर बघा, त्या देशाचं नाव आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच पोर्तुगाल. तर पोर्तुगाल या देशामध्ये कालभैरव या भारताच्या पहिले स्वायत्त लढाऊ विमानाचे उत्पादन होत आहे. ओके, तर चला बघूयात आपण. भारताची संरक्षण तंत्रज्ञान कंपनी फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीने युरोपमधील स्केच पिक्सेल या नामांकित कंपनीसोबत भागीदारी करून पोर्तुगालमध्ये याचे उत्पादन केंद्र सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. कोणते राज्य आधुनिक हवामान अंदाज प्रणाली भारत फोरकास्ट सिस्टीमचा वापर करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? ओके, तर बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन नंबर बी म्हणजेच महाराष्ट्र. तर आपले महाराष्ट्र हे राज्य आधुनिक हवामान अंदाज प्रणाली ज्याचं नाव आहे भारत फोरकास्ट सिस्टीमचा वापर करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. ओके, तर त्यामुळेच प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, बघूयात आपण. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच SDMA आणि पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण करारानुसार ही प्रणाली राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. तर बघा, भारत फोरकास्ट सिस्टीम याची वैशिष्ट्ये पाहूयात आपण थोडक्यामध्ये. तर बघा, ही जी भारत फोरकास्ट सिस्टीम आहे त्यामध्ये सूक्ष्म पातळीवरील अंदाज म्हणजेच हाय रेझोल्युशन हा समजणार आहे. तसेच रिअल टाईम अपडेट्स मिळणार आहेत आणि पर्जन्यमान, कमाल आणि किमान तापमान तसेच वातावरणाचा दाब, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा आणि ढगांचे प्रमाण या सर्व बाबींचे थेट मागोवा घेता येणार आहे. तसेच बघा, आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपयुक्तही असणार आहे. ओके, स्वदेशी तंत्रज्ञान आहे हे. त्यामुळेच बघा, ही जी प्रणाली आहे ती केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच IMDच्या मिशन मौसम अंतर्गत पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. संयुक्त राष्ट्र वनमंचाचे 21वे अधिवेशन कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आले आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन नंबर ए म्हणजेच अमेरिका. तर अमेरिका या देशामध्ये संयुक्त राष्ट्र वनमंचाचे 21वे अधिवेशन आहे ते पार पडलेले आहे. ओके, तर बघा, संयुक्त राष्ट्र वनमंचाचे 21वे अधिवेशन म्हणजेच 21वे सेशन ऑफ द युनायटेड नेशन्स फोरम ऑन फॉरेस्ट्स अमेरिका म्हणजेच युनायटेड स्टेट या देशामध्ये आयोजित करण्यात आले आहे. ओके, तर बघा, याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा,
जागतिक वन धोरणांना बळकटी देणे, शाश्वत वन व्यवस्थापनासाठी आधी ठरलेल्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला गती देणे हे या सत्राचे मुख्य उद्दिष्ट होते. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. केरळच्या मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे NSK उमेश. ओके, तर बघा ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर NSK उमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चला बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, दहशत विरोधी दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा अँटी टेररिझम दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो 21 मे रोजी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर दरवर्षी आपण 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिवस हा साजरा करतो. ओके, तर बघा भारतामध्ये दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिवस म्हणजेच अँटी टेररिझम दिवस हा जो आहे तो साजरा करतो. तर हा जो दिवस आहे तो कशामुळे साजरा करतो त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती बघूयात आपण. बघा राजीव गांधी यांची पुण्यतिथी बघा 21 मे 1991 रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तमिळनाडूमधील श्रीपेरुंबुदूर येथे एक आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. आणि बघा याच दिवसाच्या स्मरणार्थ राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 21 मे हा दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोध दिवस म्हणून घोषित केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय दहशतवाद दिवस आहे. ओके, लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, चर्चेत असणारा माउंट उतुरुंकू हा ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे? तर बघा माउंट उतुरुंकू हा जो आहे तो बोलिव्हिया या देशामधील आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा चर्चेत असणारा माउंट उतुरुंकू हा जो ज्वालामुखी आहे तो बोलिव्हिया दक्षिण अमेरिकन या देशातील आहे. ओके, बोलिव्हिया हा देश दक्षिण अमेरिका या खंडामध्ये येतो. तर बघा हा ज्वालामुखी नैऋत्य बोलिव्हियामधील अँडीज या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघूयात. भारतातील पहिले सॅटेलाईट टॅग लावलेले कासव कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले आहे? तर बघा भारतातील पहिले असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. तर या उद्यानामध्ये भारतातील पहिले सॅटेलाईट टॅग लावलेले कासव हे सोडण्यात आलेले आहे. चला बघूयात आपण. बघा या कासवाची जी प्रजाती आहे ती कोणती आहे? तर गंगा सॉफ्ट शेल कासव या नावाची ही प्रजाती आहे. शास्त्रीय नाव आहे बघा निल्सॉनिया गंगेटिका. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, जागतिक आरोग्य सांख्यिकी 2026 हा अहवाल कोणत्या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केलेला आहे? ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना. तर या संस्थेने जागतिक आरोग्य सांख्यिकी 2026 हा जो अहवाल आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. तर चला बघूयात आपण. जागतिक आरोग्य सांख्यिकी 2026 हा जो अहवाल आहे तो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रसिद्ध केलेला आहे. तर बघा या अहवालाचा उद्देश काय आहे तर तो बघूयात आपण. हा अहवाल जागतिक स्तरावरती आरोग्य क्षेत्राशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे आणि विशेषतः विशिष्ट उद्दिष्ट 3 म्हणजेच चांगले आरोग्य आणि कल्याण याच्या प्रगतीचा मागोवा घेत आहे. तर लक्षात ठेवा. चला तर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे डॉक्टर सहदेव यादव. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर सहदेव यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, आहे प्रश्न क्रमांक 12 बघूयात आपण. दक्षिण किनारी रेल्वेचे मुख्यालय असलेल्या भारतीय रेल्वेचा 18वा नवीन रेल्वे विभाग कोठे उभारला आहे? तर बघा विशाखापट्टणम हे याचं उत्तर आहे. तर ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा विशाखापट्टणम. तर आंध्र प्रदेश या राज्यामधील विशाखापट्टणम येथे हा जो 18वा झोन आहे तो उभारलेला आहे. तर चला बघूयात आपण. बघा भारतीय रेल्वेचा 18वा नवीन रेल्वे विभाग असलेल्या दक्षिण किनारी रेल्वे म्हणजेच साऊथ कोस्ट रेल्वे याचे मुख्यालय विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे उभारण्यात आले आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 13 बघूयात आपण. भारतातील पहिले लघु आणि मध्यम व्यावसायिक सेमीकंडक्टर उत्पादन युनिट कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे? तर बघा
याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये भारतातील पहिले लघु आणि मध्यम व्यावसायिक सेमीकंडक्टर उत्पादन युनिट हे स्थापन करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा भारतातील पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर चला बघूयात आपण राजस्थान राज्यामधील अलवर या जिल्ह्यामधील भिवाडी येथील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर यामध्ये हे जे युनिट आहे ते उभारण्यात आलेले आहे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते मे 2026मध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा चालक कंपनी आहे, हे जे युनिट आहे ते सहस्र सेमीकंडक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या भारतीय कंपनीद्वारे चालवली जात आहे आणि हे जे युनिट आहे ते पहिलेच असल्यामुळे बघा व्यावसायिक स्तरावरती सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन सुरू करणारे हे भारतातील पहिलेच लघु आणि मध्यम उद्योग या क्षेत्रामधील केंद्र ठरलेले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याच्यातली ही बाब लक्षात ठेवा की हे पहिले लघु आणि मध्यम उद्योग या क्षेत्रामधील केंद्र ठरलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि बघा मोठ्या प्रमाणावरील पहिल्या व्यावसायिक प्लांट हा जो आहे तो गुजरातच्या साणंद येथे टाटा आणि कायनेसद्वारे उभारला गेलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14 आहे बघा, नुकताच कोणत्या राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर प्रभावीपणे बंदी घालणारा 2022 सालचा कायदा रद्द केला आहे? तर बघा त्या राज्याचं नाव आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच कर्नाटक. तर बघा कर्नाटक राज्याने 2022 सालचा जो कायदा आहे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर प्रभावीपणे बंदी घालणारा 2022चा कायदा रद्द केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बघा बंगळुरू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. तर चला बघूयात आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने मे 2026मध्ये रोजी तो निर्णय घेतलेला आहे. बघा तर विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजच्या विहित गणवेशासोबत म्हणजेच मर्यादित पारंपरिक आणि श्रद्धेशी संबंधित चिन्हे कपडे वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे बघा, श्रीलंका या देशामधील कोलंबो डॉकयार्ड हे कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने अधिग्रहित केले आहे? तर बघा त्याचं नाव आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. या कंपनीने श्रीलंका या देशामधील कोलंबो डॉकयार्ड हे जे आहे ते अधिग्रहित केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. तर बघा श्रीलंकेमध्ये चीनचा वाढता समुद्री हस्तक्षेप आणि बंदरावरील नियंत्रण लक्षात घेता भारताने कोलंबो बंदराच्या आत असलेल्या या महत्त्वाच्या शिपयार्डवर ताबा मिळवलेला आहे. हा भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत मोठा मास्टर टोक मानला जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर जे मागील 3 दिवसाचे प्रश्न होते करंट अफेअर्सचे म्हणजेच 22, 23 आणि 24 मे 2026चे जे चालू घडामोडीचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.